रामकृष्ण हरी मंडळी. चला आता आज व्हिडिओला सकाळी सकाळी सुरुवात केलेली. तर आता सकाळचे 6:30 पावणे 7 वाजलेले. तर इकडं पहा. तर चला तर म्हणलं आपल्याला आता दररोजचा स्वयंपाक तर आहेच. आम्ही नाश्ता सहसा जास्त करत नाहीत, पण म्हणलं चला आज छोट्या नातूला सकाळी उठले की काहीतरी नाश्त्याला पौष्टिक करावं लागतं. तर चला तर म्हणलं आज घरातली मॅगी होती, काही नूडल्स म्हणतात, नूडल्स होतं. तर नाही का म्हणजे आम्ही खात नाही, बिलकुल घरात आणत नाही. पण हॉटेलवरचे जे पोरं आहेत ना, ते पोरांसाठी आणले होते नूडल्स. तर हे उरलेलं ठेवलेले, पण आम्ही हे खात नाही मैद्याचं. चला म्हणलं नातूला काय नाश्ता करावा, तर म्हणलं चला आपण नूडल्स करू म्हणलं. पण हे नाही मैद्याचे नाही, विकतचे नाही. चला तर म्हणलं आपण गव्हाच्या पिठापासून बनवू म्हणलं. छोटा नातू पण खाते ते बाळपण, आणि म्हणलं चला आम्हाला सगळ्याला आपण आज एक नवीन पदार्थ खायला भेटेल म्हणलं. तर इथं बघा मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर हे काय मोजून नाही काय नाही, अंदाजाने घेतलेलं आहे. कमी जास्त झालं तर आपल्याला उंडा उपयोग येतो आपल्या चपाती करायला. तर इथे एक मी चांगलं 2 वाट्याचं अंदाज पीठ घेतलेलं आहे गव्हाचं. आणि त्याच्यात मी का नाही ह्या पाही ओवा चांगला हातावर चोळून घेतलेलं आहे. ओवा घातलेले आणि याच्यात थोडंसं मी शेंदी मीठ घालणार आहे. आणि याचा नाही का असा घट्ट मी गोळा तयार करणार आहे. आता झाला पाहिजे चपातीचा गोळा तयार. आपण चपाती लाटतो ना त्याच्यापेक्षा थोडासा घट्ट मळलेला आहे ह्या पासा. तर आता ह्याला मुरत ठेवायची पण गरज नाही, लगेच आपल्याला करायला सुरुवात करायची. इकडं पाय मातीच्या कडे खापराच्या कडेत मी पाणी उकळायला ठेवलेले आणि मस्त हे शेगडीवर करणार आहे. आणि तसं तर नाही का मंडळी आपल्याला आता गॅसचा तुटकडाच आलेला आहे, सगळीकडे गॅसची टंचाई आलेली. तसंच आमच्याकडं पण झालेलं आहे. सिलेंडर आहे पण म्हणजे एखाद्या आमच्याकडं हॉटेलला कमी पडलं तर म्हणून आम्ही थोडंसं हे करणार. तसं तर मी चुलीवरच करते, तुम्ही तर बघताच व्हिडिओमध्ये. तर चला तर मग आता ही पोळी लाटताना जर चिटकू लागली ना तर थोडंसं पीठ पण लावायचं ह्यापाशी. जास्त लई पातळ पण नाही लाटायची. तर पाहिजे अशी एवढी मी काय केलेलं आहे, एवढ्याला उंडायचं करायले. तर ह्या पाहिजे अशी जास्त जाड नाही काय नाही. ह्या पाशी वळवणे छान फ्लेवर येते त्या पाशी. आता हे काय करायचं, इथं पाणी उकळलेलं आहे. तर या उकळत्या पाण्यात अशी थोडे आणि मस्त चांगली उकडून निघली ना की नंतर याला बाजूला काढायची. आणि आता अशाच मी बाकीच्या करून घेणार आहे. ह्या पाय मी थोडंसं पीठ लावायले. अशा हे लाटू लाटू शिल्लक ठेवणार आहे अशा. तर पहा मंडळी मस्तपैकी अशी ही चपाती उकडून निघालेली. अशाच पद्धतीने हे पण हे अशाच घ्यायच्या उकडून. पहा हे असं चांगलं उकळू द्यावं लागतात ह्या चपात्या, पण कच्च्या ठेवायला नाही जमत. तर आपण मी 2-2 सोडलेले आहेत. आणि याच्यापेक्षा छोटे छोटे पण आकारात लाटले तरी चालतात. मग 3-3, 4-4 पण सोडता येतात. ह्या पाशा चांगल्या बराच वेळ उकळू द्यावं लागतात. मग आपण जरी हायगेनं उकडलं ना तर ह्यानं पण मग गव्हाचं अन्न आहे, मग पोट दुखायची भीती असते. त्यामुळे उकडताना ज्या चांगल्या उकडून घ्यायच्या. त्या पाशा उलटा पालटा करायच्या. आता हे पूर्ण थंड होईपर्यंत तयारी करून घेतलेली आहे. तर इकडं पहा मी बटाटा साल न काढता धुवून घेतलेला आहे. गाजर पण धुवून कट करून ठेवलेले. आणि हे कांदा आहे, पांढरा कांदा, लाल पांढरा कुठला जमते हे पण असं बारीक बारीक अशा उभ्या कळ्या करून ठेवले. आणि हे ह्याची शुगर फ्री पत्तागोबी आहे, कारण आमच्या घरात सध्या डाएट सुरू आहे त्यामुळे ही पत्तागोबी होती. तर चला म्हणलं कुठली घेतली तर हरकत नाही, ही पत्तागोबी. आणि इकडं पहा 3 ते 4 हिरवी मिरची, एक चांगलं मोठं टमाटर कट करून घेतलेलं आहे. इकडं थोडीशी कांद्याची पात, थोडी लसणाची पात आणि अद्रक उभं कट करून घेतले आणि लसण पण कट करून घेतले. पहा आपल्याला एवढं सामान सगळे तयारी केलेली. आणि इकडं मीठ आणि फोडणीसाठी इकडं पहा तेल. तर आता हे थंड झालं का पाहून आणि त्याला कट करायचं आहे. एकदम असं थंडगार झालेले ह्या पहा, याला बराच वेळ झालेले. आणि एवढा उंडा मी बाजूला ठेवलेला, इतक्याची काय गरज नव्हती. तर आता हे काय करणार मी चाकूच्या साह्यानं आता ह्याची अशी बारीक बारीक अशी कट करणार आहे.
याची काय केलं अशी आणि अशी आडे याचे कट केलेले. आता हे काय करणार आहे, आता हे जे एक एक तुकडा आहे ना, तर याचे असे बारीक 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 असे काप काढून घेणार आहे. त्या चपातीचे असे मी 4 भाग केलेले आणि हे पाहिजे त्याचे असे असे काप केलेले नूडल्ससारखे असे. आणि आता हे नाही का, हे असेच ह्या पूर्ण ह्याचे करून घ्यायचे. हे पाहिजे व्यवस्थित जर कट केलं ना तर ह्या पा बिलकुल तुटत नाहीत, काय नाही. ते पा चला तुम्ही घेऊ आता बाकी सगळे. हे पूर्ण असे कट केलेत मी. हे पा एकदम मस्त. जर चांगले उकडले नसले ना चपाती तर मग असे कट करतानाच तुटतात, तुकडे पडतात. मी छानपैकी उकडलेले आहेत चपाती. त्यामुळे मस्त मोकळे मोकळे झालेले. चला आता आपल्याला फोडणी द्यायची. त्यासाठी ज्यात मी चपात्या उकडल्या होत्या ना तीच कढई ठेवलेली. आणि मंडळी हे नाही का मागं काहीतरी करपलं होतं माझ्याकडून, तेव्हापासून हे निघसना झाले आणि जोर करून घासता येत नाही कारण खापर आहे शेवटी फुटायची भीती. तर चला तर गरम झाले. आता तेल घालू. थोडंसं तेल जास्तच लागते ना. छान गरम झालेले. आता थोडक्यात मोहरी घालायची अगोदर. आता मोहरी पण छान फुलायली. थोडंसं जिरं घालायचं आणि फुललं अद्रक कट केलेलं आपलं थोडंसं, लसूण कट केलेला, त्यानंतर कांदा कट केलेला. कट केलेली टाकली. छान परतलेलं आहे. आता ह्याच्यात हे बटाटा कट केलेला घालायचा. गाजर पण घातलेलं कट केलेलं. पुन्हा हे शुगर फ्री पत्तागोबी हे पण घातलेले आणि थोडासा कढीपत्ता पण घातलेले. परतून घेते आता हे पण छानपैकी हे झालेले मऊसूर. आता याच्यामध्ये थोडीशी लसणाची पात पण कट केलेली घातली, थोडीशी कांद्याची पात आणि हे कट केलेले एक टोमॅटो. आता हे सगळं म्हणून छानपैकी थोडंसं मऊसूर होईपर्यंत त्याला चांगलं परतून घ्यायचं. 1 मिनिटासाठी थोडंसं झाकण टाकलं. आता एकदम असं मऊसूर झालेलं. थोडीशी हळद पण घालणार आहे, नाही घातली तरी चालते. यातच मी मीठ घालणार आहे चवीनुसार. शिजला गेले मसूर. तर चला तर आता याच्यामध्ये आपल्याला हे नूडल्स घालायचे. छान चांगलं हलवून घ्यायचं, परतून घ्यायचं. तर घरातल्या साहित्यात बनवलेलं आहे. मी बिलकुल बाहेरचं टमाटा सॉस, चिली सॉस ते काय काय टाकतात ते मी बिलकुल त्याचा वापर नाही केलेला. तुम्हाला आवडलं तर तुम्ही करू शकता. त्याच्याऐवजी मी टमाट्याचा वापर केलेला आहे. तरी पण एकदम भारी झालेली आहे मंडळी. तर कसं वाटलं तुम्हाला ही आजची माझी नवीन गव्हाच्या पिठापासून बनवलेले नूडल्स. आणि पहा हे कसं आहे, मैद्याचं तरी पोटासाठी चांगलं नाही, छोट्याला मोठ्याला लहान लेकराला, पण हे सगळ्यासाठीच हे पौष्टिक असं आहे गव्हाच्या पिठाचं. तर चला तर मग आजची माझी रेसिपी आवडल्यास जरूर कमेंट करून सांगा. आणि तुम्ही पण थोडीफार करून बघा, चवीला एकदम भारी होते. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटू पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. रामकृष्ण हरी.